माझ्याकडे ना हे कापड आहे किती दिवसापासून असं विचार चाललाय की खूप मस्त छानसा एक असा ड्रेस शिवावा, पण त्याआधी हे खूप सारे ब्लाऊज असे पडलेले आहेत, ते मला पूर्ण करायचे आहेत. तर ते कटिंग करायचे होते. कस्टमरने ब्लाऊज दिलेलं होतं रेडीमेड, त्याच्यावर मला माप घ्यायचं होतं. अंगावर माप घेण्यापेक्षा ब्लाऊज जर दिलं ना त्याच्यावर परफेक्ट असं ब्लाऊज येतं आणि पॅटर्न मी काढूनच ठेवते. म्हणून मग मी बघत होते कोणत्या मापाचं आहे, म्हणून त्या मापावर पॅटर्न काढून लगेच असं कटिंग करायला आणि सगळं मी लिहून ठेवते एका वहीत, किती ब्लाऊज काय शिलाई वगैरे, म्हणजे कसं लक्षात असतं. आणि मापसुद्धा लगेच मी त्याच्यावर लिहून ठेवलं आणि त्यानंतर ना लगेच आहे ना फटाफट अशी पेपर कटिंग करून घेतली. आणि उंची जर जास्त असली तर मग असं अर्धा अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन मग ती उंची मी वाढून घेते प्रत्येक पार्टला, असंच करते. कमी असली तर कमी करून घ्यायची, असं उंचीमध्ये अदलाबदल करता येते, एवढं काही नाही. इथं मी स्लीव हातानेच कटिंग करते, पेपर पॅटर्न नाही कटिंग करत, म्हणजे सोपं असतं म्हणून मग एवढं पेपर पॅटर्नचं नाही करत बसत, डायरेक्ट अस्तरवरच कटिंग करून घेते. पेपर पॅटर्न कसं